सगळ्यांचं स्मिता किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण घेवड्याची भाजी बनवणार आहे। त्यासाठी आपण भाजी निवडून धुवून घेतलेली आहे। चला तर भाजी बनवूया। गॅसवर कढई ठेवून आपण आता त्यात 1 ग्लास पाणी टाकले आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून नंतर आपण भाजी टाकणार आहे। त्यामध्ये हे थोडंसं आपण जर भाजी आधी शिजून घेतली तर आपली नंतर भाजी पटकन होऊन जाते। त्यासाठी झाकण ठेवूयात आपण त्यावरती। शिजलेली आहे। आता आपण भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे। आता यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर तळल्यानंतर कांदा 1 वाटी टाकणार आहे आपण। तोही ब्राऊन कलर होण्यापर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये हळद, घेतलेला काळा मसाला, आणि आता आपण त्यामध्ये भाजी टाकून घेणार आहोत आपली। आता आपण याला एकदम मिक्स केलेला आहे। आता आपण 2 मिनिटे इथं भाजी आपण वाफवून घेऊ। आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर आपण त्यामध्ये आता आपण यात शेंगाचं कूट टाकून घेऊया 2 चमचे। त्यानंतर आपण यात आता कारळ्याची चटणी 2 चमचे छोटे टाकून घेऊयात आणि एकदम मस्त मिक्स करून घेऊयात भाजी आपण। 2 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची आहे। त्यानंतर आपली भाजी आता तयार आहे। आता यावरती कोथिंबीर टाकून आपण भाजी सर्व करू शकतो। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते। आणि शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।